जावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. एक वचनात सर्व रचले सकल ब्रह्मांड आणि स्वतः परमात्मा पण म्हणतात, अनंत कोट बाजी जहां हम रचे सकल ब्रह्मांड, गरीब दास मैं क्या करूं ये काल करे जीव खंडे. ओए होए. हम ही अलख अल्लाह है कुतुब गोस और पीर, गरीब दास खालिद गनी हमरा नाम कबीर. ए स्वामी श्रेष्ठा में सृष्टि हमारे तीर, दास गरीब अधर बसू अवगत सत कबीर. दादू साहेबजींनी म्हटलंय की जिन मुझको निज नाम दिया सो एक सतगुर हमार, दादू दूसरा कोई नहीं वो कबीर सत्यनहार. असं मुलुकदासजींनी म्हटलंय, असं धर्मदासजींनी म्हटलंय, असं घिसादासांनी म्हटलंय आणि असंच स्वामी रामानंदजींनी म्हटलंय की दो ठोर है एक तू भया एक से दो, गरीबदास हंकार ने तुम आए हो मंदो. बोलत रामानंद जी सुनो कबीर करतार, गरीबदास सब रूप के तुम ही सर्जनहार. हे तर त्या महापुरुषांच्या वाणीने तुम्हाला प्रमाणित केलं की ज्यांना भगवान भेटला. आणि ह्याच्याच संदर्भात आता ही कथा सांगतो. जेव्हा परमेश्वर कबीरजी लीला करत, जसं परमात्म्याविषयी तुम्हाला अनेकदा सांगितलं आहे की ज्येष्ठ शुद्धी पूर्णमासी संवत 1455 सन 1398 मध्ये परमात्म्याने सतलोकातून येऊन एक शिशुरूप धारण केलं होतं. लहरतारा नामक एका सरोवरात कमळाच्या फुलावर. तिथे एक अष्टानंद नावाचे ऋषी, जे रामानंदजींचे शिष्य होते, ते पण त्याचे प्रत्यक्षदर्शी होते. त्यांनी रामानंदजींना जाऊन सांगितली होती सगळी घटना. तिकडून निरुनिमा जे निस्संतान विणकर होते, ते स्नान करण्यासाठी त्याच तलावात जायचे, जे गाव त्यांच्या रहिवास झोपडीपासून, रेसिडेन्सपासून 3-4 किलोमीटर दूर होतं, जंगलात, जिथे गंगेचं पाणी लाटांद्वारे उसळून एकत्र व्हायचं पावसाच्या दिवसात. तिथे परमात्म्याला प्राप्त केलं. शिशुरूपात घेऊन छोट्याशा नवजात शिशूला घेऊन घरी आले होते. सगळा संसार, गाव बघायला आलं होतं. सगळं शहर, काशी शहर बघायला लोटलं होतं. इतकं सुंदर बालक कधी ना बघितलं ना ऐकलं. 25 दिवसांपर्यंत परमात्म्याने काहीच खाल्लं नव्हतं. तेव्हा काळजीत पडले दोघे निरुनिमा. तेव्हा परमेश्वराची लीला कबीर भगवानांच्या कृपेने एक कुमारी गाय मागवली गेली होती. मोठी कथा आहे, आज पुढून सुरू करू. एक कुमारी गाय, कुमारी वासरू. जसं नीरू जो होता आधी ब्राह्मण होता, गौरीशंकर नाव होतं ह्याच जन्मात. त्यांना बळजबरीने मुसलमान बनवलं होतं. तसं निमाला पण, जी त्याची पत्नी होती, त्या दोघांना बळजबरीने हिंदूंचं मुसलमान बनवलं होतं. तरीही त्यांची आस्था, असंही कोणीही साधू, हिंदू, मुसलमान कोणीही असो, जेव्हा संकट येतं तेव्हा सर्व धर्मातील गुरूंकडे आपली शंका, आपल्या अन्य संकटाच्या उपायासाठी जातात. तर नीरू गेला होता रामानंदजींकडे. रामानंदजींनी त्यांना सांगितलं होतं की कुमारी गाईचं दूध तो पिईल, मला तो विद्वान पुरुष दिसतो आहे कोणी, आणि त्याला कुमारी गाय आणून दूध पाजा, कुमारी गाय दूध देईल. तर हे त्याच्या पचनी पडलं नव्हतं. कोणाला? नीरूला, की कुमारी गाय कशी दूध देईल. स्वामीजींनी मला असंच घाबरवलंय असा विचार करून तो घरी येऊन बसला. त्याच दिवशी निमाने फायनल निर्णय घेतला होता की हे मूल मरेल आणि मी पण सोबत मरेन, ह्याच्याशिवाय मी जगू नाही शकत. आणि ते शंकराचे पुजारी होते. त्याच जन्मी जेव्हा ते ब्राह्मण होते तर शंकरजींचं स्मरण केलं. परमात्म्याची प्रेरणा होती. शंकरजी तिथे साधुरूप घेऊन प्रकट झाले, समोर येऊन नजरेस पडले. माईने मग आपलं सगळं दुःख सांगितलं. मग परमात्म्याला मांडीवर घेतलं. परमात्मा कबीरजींना पाळण्यातून उचलून निरुनिमाने साधुरूपात उभ्या असलेल्या शंकर भगवानांच्या पायावर ठेवू पाहिलं. परमात्मा वर उठले.
साधू रूपात उभ्या शिवाच्या डोक्याबरोबर हवेत स्थिर झाले, तेव्हा माईला आनंद झाला की ह्या साधूमध्ये मोठा चमत्कार आहे. माझ्या मुलाला हवेत उडवलं तर जीवदान पण देईल. आणि ती लीला मालक स्वतः करत होते. आता शंकरजींनी असा हात केला तर त्यांच्या हातात आले भगवान 25 दिवसांच्या बालक शिशुरूपात. तेव्हा परमात्म्याची आणि त्या शंकर भगवानांची 6 वेळा चर्चा झाली. आणि माई बघते, लक्ष देऊन मुलगा बोलतोय. ती विचार करत होती, या बाबाजींनी बोलता केला माझा मुलगा. इथे गरीबदास सूक्ष्म वेदात म्हणतात, जगत का पेखना पेखा, धनी का नाम ना लेखा. आम्ही रामकृष्ण ब्रह्मा विष्णू महेशाला असं सुप्रीम पॉवर मानलं होतं की जी लहान मोठी संकट या पुजाऱ्यांवर येतात ते पण भगवान कबीर साहेबच त्यांना सुख देतात आणि निमित्त यांचं करतात. त्यांना प्रसिद्धीची भूक नाहीये, कारण की ज्यांचा महिमा अपरंपार आहे त्यांना गरजच नाही प्रसिद्धीची. तर शंकर भगवान त्या बाबाजींचा महिमा होत होता त्या निमाच्या दृष्टीने. ते पण विचार करत होते, परमात्मा ही म्हातारी मरेल, मी तर मरणार नाही, पण ती मरेल काळजी करून माझ्याविषयी जेवण तिने सोडले. तेव्हा शंकर भगवानांना प्रेरित करून म्हणाले, परमात्मा की एक कालवड आणा, तिच्यावर तुमचा आशीर्वाद युक्त हात ठेवा, ती दूध देईल, मी ते पिऊन टाकीन. आणि स्वच्छ भांडं मागवा ब्राह्मण त्या कुंभाराकडून. तेव्हा नीरूला सांगितलं गेलं आणि तिकडे रामानंदजींनी पण तेच सांगितलं होतं. तेव्हा तिची आशा थोडी जागृत झाली आणि त्याने म्हटलं महात्म्याने की तू आण वासरू. महात्मा रूपात उभ्या शंकरजींनी म्हटलं की नीरू तुम्ही जाऊन कालवड आणा, माझ्या आशीर्वादाने दूध देईल. तेव्हा त्याला विश्वास वाढला की महात्म्यात काही दिव्य शक्ती आहे. असंच झालं. कुमारी गायीने दूध दिलं, भगवानाने दूध प्यायलं. तर आजपर्यंत आपण ज्या सद्ग्रंथांना खरं मानत आलो, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 1 मंत्र 9 मध्ये स्पष्ट लिहिलंय की जेव्हा भगवान परमात्मा, अमर पुरुष पूर्ण परमात्मा जेव्हा शिशुरूप धारण करून आपली लीला करायला प्रत्येक युगात येतात, तर त्या कुमारी गायींद्वारे त्यांच्या पालन पोषणाची लीला होते असं लिहिलंय. जे वेद सांगतात तुम्हाला अनेकदा दाखवले दासाने. जेव्हा वेद सांगतात की भगवान अशी लीला करतात आणि ज्यांनी ही लीला केली आहे, तर हु इज गॉड? ही इज गॉड. तर तो कबीर इज गॉड. कोण कबीर? हम सुल्तानी नानक तारे दादू को उपदेश दिया, जात दुलाहा भेद न पाया वो काशी महे कबीर हुआ. आता गरीबदासजींचे अमर बोल तुम्हाला ऐकवतो. आता पुण्यात्म्यांनो, जसं आत्तापर्यंत आपण जी पण कथा कहाणी ऐकत होतो, जे दास तुम्हाला आत्तापर्यंत ज्ञान सांगत राहिला, ते प्रमाण अजून देत राहिला, सद्ग्रंथांना समोरासमोर करून तुम्हाला ह्या स्तरावर आणलं आहे की आता जी दास मालकांची वाणी वाचून दाखवेल की तुमचा त्यावर पूर्ण विश्वास बसेल. जर आधी मी ही कथा वाणी सांगितली असती तर तुम्ही मन मारून बसला असता की हे कसं होऊ शकतं, हे होऊ नाही शकत. तुमची कर्म ही बिघडली असती. भक्ती नाम घेतल्यानंतरही जर गुरुजींच्या बोलण्यावर अविश्वास असेल तर त्याच्यात तुमच्या नामात फरक पडतो, नाम कमजोर होतं, तुमची आस्था कमी होत गेली तर भगवानाची पण कृपादृष्टी कमी होईल. तर म्हणून दासाने आधी लागोपाठ 10, 12, 13 वर्षांपर्यंत एकच ध्यास घेतला, सगळे पुरावे दिले, सद्ग्रंथ दाखवले, कारण की तुम्हाला ABCD शिकवली भक्तीची. आणि आता ह्या योग्य झालात की ह्या गूढ रहस्यांना समजाल जी सद्ग्रंथात प्रमाणित आहेत. आता जसं तुलसीदासजींनी लाखो वर्षांपूर्वी घडलेली घटना रामायणाची आपल्या सिंपल लँग्वेजमध्ये, चौपाईमध्ये, संत भाषेत लिहिली आणि सर्व हिंदू समाजाला ती पूर्ण मान्य आहे. कारण जसंच्या तसं चित्रण आहे, चित्रार्थ आहे. आधी संस्कृतमध्ये होती, मग त्यांनी आपल्या सिंपल भाषेमध्ये लिहिली. अशी गरीबदासजींनी त्या परमेश्वराचा, कबीर परमात्म्याचा, असंख्य ब्रह्मांडांच्या मालकांचा महिमा तुलसीदासांसारखा प्रत्यक्षदर्शी लिहिला. तुलसीदासांनी तर ऐक्यू ज्ञानावर लिहिली.
आणि परमात्मा गरीबदासजींनी प्रत्यक्षदर्शी भगवानांचं आणि इथे जे दयेने त्यांची दिव्यदृष्टी उघडली ते सगळं ज्ञान त्याच्यात लिहिलंय. 84 बंधन कटे किन्नी कल्प कबीरे, भवन चतुर्दश लोक सब ये टूटे जम धीरे, अंत कोट ब्रह्मांड में बंदी छोड़ कहाए, सो तो एक कबीर है जननी जने नवाए. शब्द स्वरूप साहेब जनी शब्द से अंध सब माही, बाहर भीतर रम रहा जहां तहां सब ठाई. जल ग्रीव जल थल पृथ्वी गगन में वो बाहर भीतर एक, पूर्ण ब्रह्म कबीर हैं वो अवगत पुरुष अलेख. सेवक होके उतरे इस पृथ्वी के माही, जीव उदाहरण जगत गुरु बार बार बलि जाही. आता गरीबदास साहेबजी काय सांगतायत? जल थल पृथ्वी गगन में बाहर भीतर एक, पूर्ण ब्रह्म कबीर है वो अविगत पुरुष अलेख. जसं सूर्य आकाशात आहे, लाखो किलोमीटर दूर आहे, तिथे साकार आहे, त्याची उष्णता, त्याचा प्रकाश आपल्याला इथे प्राप्त आहे. अशाच प्रकारे परमात्मा साकार आहे, एक देशीय आहे, जिथे पाहिजे तिथे राहा, पण त्याच्या शक्तीने सर्व ब्रह्मांड संचालित आहेत आणि आपण जीवांच्या आत पण त्याच्या शक्तीनेच सर्व कार्य चालतात. तर इथे म्हणतात जल थल पृथ्वी गगन में ये बाहर भीतर एक, अवगत पुरुष पूर्ण ब्रह्म कबीर है ये अविगत पुरुष अलेख. मग काय म्हणतात? तो परमात्मा साऱ्या सृष्टीचा मालक, सेवक हो के उतरे, दास बनून वरून कबीरदास कबीरदास म्हणवले गेले. सेवक हो के उतरे इस पृथ्वी के माही, जीव उदाहरण जगत गुरु में बार बार बलि जाही. गरीबदासजी म्हणतात बलिहारी जाऊ त्या परमात्म्यावर, इथे दास बनून कबीर दास धाणक विणकर असं दाखवतात जसं हँड टू माउथ. ते तर अशासाठी दाखवत होते की मुलांनो, ह्या घाणेरड्या जगात जास्त बंगला घर याच्या मागे लागू नका, आपलं जीवन नष्ट करू नका, माझ्यावर विश्वास ठेवा, मी जसा राहतोय माझ्यासारखं राहा. मी काय उपाशी मेलो? 18 लाख लोक आले होते, त्यांना पंचपक्वान्न खाऊ घातलं. तुम्हाला पण मी असंच खायला देईन, असंच ठेवीन. तुम्ही मला अनुकूल राहा, माझ्या मर्यादेत राहा, बस एवढीच गोष्ट. सेवक हो के उतरे, उतरले म्हणजे शरीर आले आणि वर स्पष्ट केलंय अनंत कोट ब्रह्मांड में बंदी छोड़ कहाए. बंदी छोड म्हणजे सगळ्यांना बंधन मुक्त करणारे, कैदेतून मुक्त करणारे. अनंत कोट ब्रह्मांड में वो बंदी छोड़ कहाए, सो तो एक कबीर है वो जननी जने नवाए. सेवक हो के उतरे वो इस पृथ्वी के माही, जीव उदाहरण है. कोणत्या उद्देशाने? जीवांचा उद्धार करण्यासाठी, जगद्गुरु रूपात, सगळ्यांना सत्मार्गाची शिकवण देणाऱ्याच्या रूपात. आणि गरीबदासजी म्हणतात मी वारंवार त्याला शरण जाईन, असे महापुरुष, असे समर्थ, आणि इथे आपल्यासाठी भटकत आहेत एक दास बनून. कबीर दास. कधी आपण शिव्या देत होतो, दगड मारत होतो त्याला, आपण आपल्या पित्याला. आपण त्या काळाची इतकी भांग प्यायली आहे. काशीपुरी कष्ट किया उतरे अदर अदारे. म्हणतात काशीपुरीमध्ये परमात्मा आले वरून, अधांतरी वरच्या वर आले. मोमन को मुजरा हुआ वहां जंगल में दीदारे. आता जिथे परमात्मा प्रकट झाले त्यांचं इतकं सुंदर शरीर दिसत होतं, एक केवढं तेज होतं त्यांच्या शरीराला. कोटि किरण शशि भाने सुध ये आसन अदर विमाने, परसत पूर्ण ब्रह्म को शीतल पिंड और प्राण. निमाने जेव्हा मुलाला मांडीवर घेतलं, तिथून उचलून पुत्रवत प्रेम केलं. कधी त्याला गालावर पापा घेऊन प्रेम करते, कधी कपाळाचा पापा घेई, कधी छातीशी कवटाळून,
आणि आपल्या शंकर भगवानांचे शतशः आभार मानते की शंकर भगवानांनी मला पुत्र दिला. आता हीच तर गंमत होती. आपण पूजत होतो कोणाला, कोण काम करत होतं आणि क्रेडिट कोणाला मिळत होतं, धन्याचं नावच नव्हतं. आता कळेल हा कोण होता, कोण खेळ खेळत होता आपल्याशी. गोद लिया मुख चोम कर हेम रूप झलकंते. इतकं सुंदर शरीर होतं परमात्म्याचं शुभ्र, जसा बर्फ असतो, हिम बर्फ. काशी उल्टी गुल भया मोमन का घर घेरे. कोई कह ब्रह्मा विष्णु है, कोई कह इंद्र कुबेर. आपापले अंदाज. जसं कोणी मुलगा जन्म घेतो तर आजूबाजूच्या महिला येतात, नातेवाईक पण येतात. कोणी म्हणतं याचा काकासारखा चेहरा दिसतोय, कोणी म्हणतं याचा मामासारखा चेहरा आहे, कोणी म्हणतं माईसारखा, कोणी म्हणतं आईसारखा चेहरा आहे याचा. तर आपल्या आपल्या बुद्धीनुसार त्या त्याचं व्हेरिफिकेशन करत होत्या. कोई कह ब्रह्मा, कोई कह वरुण धर्म राय है. काशी उमटी गुल भया और मोमन का घर घेरे. घरी आले सगळे बघायला झुंडीच्या झुंडीने. कोई कह ब्रह्मा विष्णु है, कोई कह इंद्र कुबेर. कोणी तर म्हणतो की हा ब्रह्माजी वाटतोय, कोणी म्हणतो विष्णूसारखा चेहरा आहे याचा, कोणी म्हणतं नाही हा तर कुबेरासारखा दिसतोय. कोई कह ब्रह्म धर्म राय है, कोई कहते है ईश. 16 कला सुभान गति, कोई कहे जगदीश. भक्ति मुक्ति ले उतरे ये मेटण तीनों तापे. होय होय होय. म्हणतात भक्ती आणि मुक्ती यथार्थ घेऊन इथे अवतीर्ण झाले आणि आपण दुःखी लोकांचे तिन्ही ताप नाश करण्यासाठी हा विधी दाखवण्यासाठी भगवान आले. हा विधी सांगण्यासाठी परमात्मा आले. तिन्ही तापांचा नाश करण्याचा विधी घेऊन आले. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 94च्या मंत्र 1 मध्ये 94च्या. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 95 मंत्र 2 मध्ये हे स्पष्ट केले की परमात्मा जेव्हा सशरीर इथे येतात किंवा तसं नवजात शिशूचं रूप धारण करून मोठे होतात लीला करत करत, तर ते एका कवींसारखं आचरण करत आपलं ज्ञान सांगत सांगत फिरतात आणि ते आपल्या वाणीच्या द्वारा बोल बोलून भक्तीसाठी प्रेरित करतात, उंच स्वरात आवाज लावतात आणि भक्तीच्या गुप्त मंत्रांना ते स्वतःच आविष्कृत करतात आणि इथे येऊन आपल्याला देतात. तर इथे गरीबदास साहेबजी सांगतात, भक्ति मुक्ति ले उतरे वो मेटण तीनों तापे. मोमीन म्हणजे मुसलमान विणकराच्या घरी. मोमन का डेरा लिया वो कहे कबीरा बाप. दूध न पीवन अनबक न पलने झूलंत. अदर अमान ध्यान में वो कमल कला फूलंत. काही खात पीत नव्हते, पण तरीही इतकं सशक्त होतं शरीर की जणू 1 लिटर दूध रोज पितो मुलगा असे वाढत होते. परंतु जोपर्यंत काही खात पीत नाही त्या आई वडिलांना विश्वास नाही बसत की हा सुरक्षित आहे. खात नाही तर कधी पण मरू शकतो अशा चिंतेत ते दोघे जण होते. अब खलक मुलक देखण गया राजा प्रजा रीत. जम्बूदीप जहान में वे उतरे शब्द अतीत. जम्बूद्वीप हा जम्बूद्वीप भारतवर्ष आहे. परमात्मा सशरीर आले आपल्या शब्दशक्तीने वचनाने. दुनी कहे यो देव है. जग म्हणते हा देवता दिसतो. देव कहे ये ईश. वरती देवता बोलत आहेत की हा भगवान असू शकतो. म्हणजे हे भगवान मानतात. निराकार म्हणजे साकार बनून आला आहे, निरंजन. ईश कहे पर ब्रह्म है ये पूर्ण विश्व भी. ईश कहे ये पूर्ण ब्रह्म है पूर्ण विश्व बीस. हा पारब्रह्म आहे. म्हणजे आपापले अंदाज लावतायत.
मग म्हणतात, काशी गए कुरान ले धर लड़के का नाम, अक्सर अक्सर मैं फुरा धन कबीर बल जाओ में। सकल कुरान कबीर है हरफ लिखे जो लेख, काशी के काजी कहे ये गई दीन की टेक। मुलाचं नाव ठेवण्यासाठी मुसलमान बंधू काझी आले. ते काय करतात, कुराण शरीफ उघडतात. उघडून जे पहिलं अक्षर असेल त्याच्या आधारे ते नाव ठेवतात. कबीरचा अर्थ मोठा पण सांगतात हे लोक, काझी. नंतर कबीर शब्द होता प्रथम, तर त्यांनी लगेच कुराण शरीफ बंद केलं. पुन्हा उघडू लागले, आपसात बोलू लागले की कबीर, विणकराच्या मुलाचं नाव कबीर थोडंच ठेवायचे. कबीर म्हणजे मोठा. बघा, निसंशय असं कुठे तर मुसलमान धर्मात जातपात मानत नाहीत, पण वरून तर नाही मानत, आतून जशीच्या तशी व्यवस्था आहे. तर त्यांनी विचार केला होता, कबीर नाव कोणा मोठ्या घराण्यात ठेवलं तर जास्त पैसे मिळतात. ह्याचं ठेवलं तर 1% देतील, 2 मुठी धान्य देतील. त्यांनी विचार केला, बंद करू, अजून बघूयात. दुसरं बघू लागले, त्यात पण कबीर. पूर्ण त्या पानावर कबीर कबीर दोन्हींवर. कुराणातली अक्षरं नाही राहिली. मग अजून उलटून बघितली सगळी, तर कबीर 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 लिहिलेलं होतं सारं. परमात्मा म्हणाले, काझी, कबीर नाव आहे माझं, हेच राहील. ते कुराण तिथेच टाकून, हा जादूटोणा जाणतो, हा कोणी नालायक जन्माला आलाय तुझ्या घरी, अपशकुनी जन्माला आलाय, इतकं अजून भडकवलं त्यांना. आणि न जाणो काय काय बडबड केली. मोठी गोष्ट आहे, इथे नाही सांगत. तर मुलाचं नाव कबीरच ठेवलं गेलं. इथे गरीबदासजी म्हणतात, काजी गए कुरान ले धर लड़के का नाम, अक्सर अक्सर मैं फुरा धन कबीर बलि जाऊं। सकल कुरान कबीर हुए हरफ लिखे जो लेख, काशी के काजी कहे या गई दीन की टेक। आमचा तर याने धर्मभ्रष्ट केला. सगळ्या कुराणात कबीर कबीर लिहिलेलं तिथेच टाकलं. काजी गेले कुराण तिथे टाकून. दूध न पीवन अनभक ना पलने झोलंत, अदर अमान ध्यान में वो कमल कला फूलंत। ना काही खात होता, ना काही पीत होता. तर म्हणतात, शिव उतरे शिवपुरी से ये अवगत बदन विनोद। गरीबदासजी सांगतात, शिवजी आले शिवलोकातून साधू रूप घेऊन. शिव उतरे शिवपुरी से वो अवगत बदन विनोद, मैं के कमल खुशी बहे जब लिया ईस को गोद। छोट्याशा बाळाला जेव्हा शंकर भगवानांनी हातावर घेतलं, म्हणतात त्यांचा आत्मा खुश झाला. साऱ्या शरीरात रोम रोम प्रफुल्लित झालं शंकर भगवानांचं. नगर नगर से मिल गई फिर किया ईस परिणाम, धन मोमन धन पूर्णा यो धन का सीनी काम। आता शंकरदेव साधू रूपात नीरूला सांगत होते की धन्य आहे तुझं हे सारं काशीनगर, आणि तुझं घर धन्य आहे ज्यांच्या घरात हे भगवान आले माई. आणि हा बालक मरणार नाही, मरणाऱ्यातला नाहीये हा. मग माई म्हणू लागली, नीमा की महात्माजी, ह्या सुखाच्या सांत्वनाने माझं मन शांत होणार नाहीये. ह्याने काही खाल्लं तर मला समाधान होईल. ही सांत्वना मला तुमची संतोष नाही देऊ शकत. आता काय सांगतात, नजर नजर में मिल गई किया ईस परिणाम, धन मोमन धन पूर्णा ये धन का सीनी काम। 7 बार चर्चा करी ये बोले बालक बेन, शिव को कर मस्तक धरा ल्या मोमिन एक धेनु। म्हणतात कबीर परमात्म्याची छोट्या बाळाची 25 दिवसांच्या आणि शिवजींची साधू रूपात 7 वेळा चर्चा झाली. आणि माई उभ्या उभ्या बघत होती, सोबत नीरू उभा होता. अन ब्यावर को दूहत है, कुंवारी को दूहत है, कालवडीचं दूध काढत आहे. दूध दिया तत्काल
पीवे बालक ब्रह्म गति तांसिव भय दयाल। 6 मास के जब हुए नित नैनावार दे, चरण चरण नित पूरी में याद शिक्षा नित ले। 6 महिन्यांचे झाले लीलामय शरीरात परमात्मा, तर त्याच वेळेस पायी चालू लागले होते, पावलं पडत होती. आता थोडंसं म्हणतात, आता रामानंदजींबद्दल सांगितलंय. ते कोण होते, कसे होते? भगति दरावड़ देश थी यहाँ नहीं एक रिंच, ऊत भूत की ध्यावना या पाखंड और परपंच। रामानंद आनंद में काशी नगर मंझारे, देश दराविड़ छोड़ कर वो आए पुरी विचार। आता स्वामी रामानंदजींबरोबर पुढे या कथेचा धागा जुळतो, म्हणून गरीबदासजींनी मध्ये थोडी हिंट दिलीये की स्वामी रामानंदजी हे मोठे विद्वान ब्राह्मण मानले जायचे, वेद, गीता आणि पुराणांचे. आणि काशी एक आपलं संपूर्ण विश्वात काशी अध्यात्माचं एक केंद्र मानलं जातं. तर रामानंदजी द्रविड प्रदेशात दूर राहणारे होते. त्यांनी जेव्हा बघितलं की अशा पवित्र नगरात नकली ब्राह्मणांनी तिथे भूताबिताची पूजा, पाखंड प्रपंचाचा प्रचार केला आहे, तर तिथे जाऊन त्यांनी वेद, शास्त्र, गीतेनुसार ज्ञान द्यायचा विचार केला आणि तिथे येऊन राहू लागले. परंतु त्यांच्या विचारांनी, कारण की हे लोक संस्कृत खूप बोलायचे, एज्युकेटेड, लहानपणापासूनच शिकायचे, तर तिथल्या आजूबाजूच्या परिसरातले लोक खूप प्रभावित झाले की रामानंदजी खूप मोठे विद्वान पुरुष आहेत. ह्या कारणाने ब्राह्मणांची एज्युकेटेड मुलं त्यांचे शिष्य झाले आणि 1400 ऋषी शिष्य बनवले, जे केवळ वेद, गीता आणि पुराणांच्या आधारावर नाम घेऊन ते प्रचार करायचे. तर लोकांमध्ये तिथे काही भक्ती उत्पन्न झाली, आणि पण तो पाखंडीपणाही सोबत चालूच होता. तर त्याच वेळेस काय सांगतायत की रामानंद भक्ति दरावड़ देश थी यहाँ नहीं एक रिंच, काशीमध्ये ऊत भूत की धावना पाखंड और परपंच। रामानंद आनंद में काशी नगर मंझारे, देश दरावड़ छोड़ कर वो आगे पुरी विचार। काशीमध्ये आले हा विचार करून, योग युक्त प्राणायाम कर जीता सकल शरीर, त्रिवेणी के घाट में वो अटक रहे बलबीर। लहानपणापासूनच ब्रह्मचारी होते स्वामी रामानंदजी, आणि योग साधनादी करून, मेडिटेशन करून त्यांनी स्वतःला मानलं होतं की मी खूप काही कमावलं आहे, आपलं शरीर साधनायुक्त केलं आहे. योग युक्त प्राणायाम कर जीता सकल शरीर, लेकिन त्रिवेणी के घाट पर वो अटक रहे बलबीर। पुढे जाऊन 3 रस्ते होतात, त्याला त्रिवेणी म्हणतात. आत्तापर्यंत कोणाला ज्ञान तर नव्हतंच. जेव्हा आपण इथून चलतो, त्रिवेणी कशाला म्हणतात की जिथे इला आणि पिंगला पुढे जाऊन सुषुम्नामध्ये एकत्र येतात, तिथे त्यांना म्हणतात त्रिवेणी. नाही, ह्याच्या पुढे जाऊन आपण त्रिकुटीला पोचतो. त्रिकुटीनंतर मग 3 रस्ते होतात. त्रिकुटीनंतर मग 3 रस्ते होतात, त्याला त्रिवेणी म्हणतात. योग योग प्राणायाम कर जीता सकल शरीर, त्रिवेणी के घाट में वो अटक रहे बलबीर। तीर्थ व्रत एकादशी और गंगोदक स्नाने, पूजा विधि विधान से सर्व कला सूर्ज्ञान। करे मानसी सेव नित्य आत्म तत्का ध्यान, छठ पूजा आरंभ गति धूप दीप बंधान। 1400 चेले किए काशी नगर मंझारे, 4 संप्रदा चलत हैं और 52 दरबारे। आता एवढं प्रभुत्व झालं होतं स्वामी रामानंदजींचं. 1400 तर ऋषी शिष्य बनवले होते, ब्राह्मणांची मुलं.
जी रामानंदजींचं ज्ञान पुढे प्रचार करत होते आणि तीर्थव्रत आणि या मानसिक पूजा करायचे भगवानांच्या जशाच्या तशा. एकतर षटकर्म असतात ते सारे करायचे. त्यामधून त्या षटकर्मातील एक आहे शाळीग्रामाची पूजा. शाळीग्राम म्हणजे भगवान विष्णू श्रीकृष्णजींची काही मूर्ती दगड पितळ चांदीची. त्याला काय करतात हे की सर्वात आधी त्याला सर्व वस्त्रांनी सुशोभित करतात. जसं धोतर आहे, एक उपर्ण आहे विष्णू भगवानांचं, मग मुकुट आहे आणि गळ्यात एक मण्याची माळ म्हणजे कंठी, तुळशीची माळ घालतात. एक वैजयंती माळ पण बनवतात त्यासाठी. तर असा तो मानसिक करायचा, मूर्ती बनवून नाही करायचा, मनोमन कल्पना करायचा, जसं आपण स्वप्न बघत असतो तसा. दररोज अभ्यास केलेला होता स्वामी रामानंदजींनी. म्हणतात 5 वर्ष के जब हुए काशी मंज कबीरे, दास गरीब अजब कला ये ज्ञान धान गुण थीरे। गुल भया काशी पूरी ये अटपटे बैन बिहंगे, गरीब दास गुनी थके वो सुन जुल्हा पर संगे। 5 वर्षाच्या वयात ज्या उद्देशाला घेऊन भगवान येतात, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86च्या मंत्र 26 आणि 27 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82च्या मंत्र 1, 2, 3 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96च्या मंत्र 16 पासून 20 पर्यंत, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 94च्या मंत्र 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 95च्या मंत्र 2 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 54 मंत्र 3 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 20 मंत्र 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 8 आणि 9. हे एक कंप्लीट ज्ञान आहे त्या परमपित्याचं, कबीर भगवानांचं. कबीर देव, कबीर साहेब सतलोकात राहतात. राजा समान दिसायला बसलेत राजासारखे सिंहासनावर, वर डोक्यावर मुकुट आहे आणि तिथून गती करून येतात. चांगल्या आत्म्यांना भेटतात, 3 प्रकारे लीला करतात. एका रूपात तिथे राहतात, जेव्हा दुसरी इथे येतात. कधी प्रत्येक युगात शिशुरूप धारण करून लीला करतात, ज्याला निस्संतान जोडपं उचलून घेऊन जातं. मग हळूहळू लीला. तर लहानपणापासूनच हा प्रचार करायला सुरुवात करतात, कारण की ते चांगल्या आत्म्यांना भेटतात, त्यांना ज्ञान देतात, तत्वज्ञान समजावतात, कवींसारखं आचरण करत फिरतात, ज्यामुळे ते प्रसिद्ध कवींमधले पण एक कवी पण म्हटले जातात. पण ते असतात परमात्मा. तर त्याच आधारे, तर तेच प्रमाण गरीबदास साहेब जे देत आहेत, काय सांगतायत? काशीपुरी गुल भया काशीपुरी ये 5 वर्ष के जद भये काशी मंज कबीरे, गरीबदास अजब कला ये ज्ञान ध्यान गुण थीरे। 5 वर्षांचे जेव्हा झाले, एवढं अजब ज्ञान सांगायचे की मोठ्या मोठ्या विद्वानांना निष्प्रभ करायचे. जसे रामानंदजींचे हे छोटे मोठे 1400 ऋषी कुठे सत्संग करत असायचे, तेव्हा परमात्मा उठून एक प्रश्न विचारायचे. कोणता? कौन ब्रह्मा का पिता है, कौन विष्णु की माँ, शंकर का दादा कौन है, पंडित जी दे बता। इथे यांची चूंचू बंद. हे तर अजरामर आहेत, यांचे कोणी माता पिता नाहीयेत. काय बडबड करतोस तू? बंद करू त्यांचं बोलणं ऐकणं. आता काय म्हणतात? गुल भया काशी पूरी ये अटपट बैन बिहंगे, गरीबदास गुणी थुके सोन गुजुल्हा पर संगे। गरीबदासजी म्हणतात, मोठे मोठे विद्वान, गुणी म्हणजे विद्वान, परमात्म्यासमोर त्या प्रश्नांची उत्तरं देऊ नाही शकले. जसं एक सिंपल असं उदाहरण आहे, ते भगवानाला निराकार समजतात. परमात्मा म्हणतात, तुम्ही वेदाला सत्य मानता? म्हणतात, हो, वेदात आणि अमक्या अमक्यात असं लिहिलंय, वाचून बघा. ते वाचायचे, पण मान्य कधीच करायचे नाहीत. मग काय म्हणायचे? गरीबदासजी म्हणतात, त्या विणकराच्या ज्ञानाच्या प्रसंगाला ऐकून विद्वान सुद्धा थकून जात असायचे, हरायचे, निसंशय वरून स्वीकार करायचे नाही, आतून खचित व्हायचे. आता परमात्म्याने काय लीला केली?
परमात्म्याचा हाच प्रयत्न असायचा की सगळ्यात आधी का नाही मी ह्या रामानंदाला सेट करू. तो इतका प्रचार करतोय आणि शक्यता आहे की माझ्या ज्ञानाला सांगेल, माझं काम हलकं होईल. तर परमात्म्याने विचार केला. एक दिवस लीला केली. 5 वर्षांचे झाले होते. लीला केली. रामानंदजी दररोज स्नानासाठी जात असत गंगेच्या घाटावर. एक पंचगंगा घाट ब्राह्मणांनी महापुरुषांच्या स्नानासाठी बनवला होता. ब्राह्मण स्नान करायचे त्यात. दररोज जायचे ते झुंजूमुंजू झाल्यावर. एकदा परमात्म्याने लहान बालकाचे रूप घेतले. 2.5 वर्षांच्या बालकाचं. 2.5 वर्षांच्या बालकाचं रूप घेऊन तिथे पायऱ्यांवर पहुडले, जिथे गंगेवर स्नानासाठी खाली घाटावर उतरायचे स्नान करणारे. रामानंदजी वेळेवर उठले. आपल्या स्वभावानुसार खाली उतरत होते. स्नानासाठी पाण्याजवळ जात होते. वाटेत पडलेल्या बालकाच्या डोक्याला त्यांच्या खडावा लागल्या. खडावा लागल्या तर जसं मूल रडू लागलं, परमात्मा रडू लागले. रामानंदजी, कारण की दयाळू साधू संत दयाळू असतात, एकदम जोरात वाकले की कोणा मुलाला जखम झाली. आणि ते जेव्हा वाकले तेव्हा त्यांच्या गळ्यातील कंठी, विशिष्ट ओळख आहे जी वैष्णव परंपरेची, एक तुळशीचा मणी, तुळशीच्या लाकडाचा एक मणी असतो बस पूर्ण दोऱ्यात, तो गळ्यात घालतात. ती ओळख असते की हे वैष्णव परंपरेचे दीक्षित आहेत. ती निघून ती माळ कंठी कबीरजींच्या गळ्यात पडली अंधारात. रामानंदजींनी उचललं. बाळा, राम राम म्हण, राम राम म्हण, रामाच्या नावाने सुख मिळतं. लागलं का तुला? बस इथे, तुझ्या घरी पाठवतो बाळा, तू चुकून झोपेत इथे आलास. परमात्मा गप्प झाले. जे त्यांचं काम होतं ते झालं. ते स्नान करू लागले. ते अंतर्धान पावले, आपल्या झोपडीत आले. रामानंदजींना वाटलं मुलगा गेला असेल. आजूबाजूला बघितलं, कुठे नाही दिसला. काही हरकत नाही. आता काही दिवसांनी परमात्म्याने एका रामानंदांच्या शिष्याला, ब्राह्मणाला, विवेकानंद नाव होतं त्याचं, तो दीक्षा देत होता, प्रवचन करत होता. श्री विष्णूजींचे हे पुजारी असतात, विष्णूला सुप्रीम पॉवर मानतात. तो सांगत होता विष्णूजी सर्वेश्वर आहे, महेश्वर आहे, तीनही रूप धारण करून सर्व लीला करतो. ब्रह्मा रूपात सृष्टी रचतो, शिवजी रूपात संहार करतो आणि विष्णू बनून सगळ्या विश्वाचं पालन करतो. हे अजरामर आहेत आणि यांचा कोणी माता पिता नाहीये. कबीर परमात्मा तिथे बसले होते आणि जेव्हा सत्संग त्यांनी पूर्ण केलं तेव्हा परमात्मा उभे राहिले. म्हणू लागले, स्वामीजी, एक शंका आहे माझी. म्हणाले, बोल बाळा, काय म्हणायचे? तुम्ही म्हणता की सर्व शक्तिमान आहे, की कोणी माता पिता नाहीये. तर मी एक ब्राह्मण कथा सांगत होते. ते देवी पुराणाचा 3रा स्कंद वाचत होते, ज्यात विष्णूजी स्वतः म्हणतात की आम्ही तर नाशवान आहोत, आमचा जन्ममृत्यू होतो, आम्ही अविनाशी नाही होत, आणि दुर्गा आमची, ती माझी माता आहे. ब्रह्मा विष्णू शंकर भगवान स्वीकार करतात की जर ब्रह्मा आणि विष्णू तुमच्यातून उत्पन्न झाले तर माता दुर्गा, मी पण तुझा पुत्र झालो. तुम्ही म्हणता असं नाहीये. एक शिवपुराण ऐकवत होता ब्राह्मण, तिथे मी ऐकलं होतं रुद्र संहितेत, हे ब्रह्मा आणि विष्णू, सदाशिव आणि काळरूपी ब्रह्म आणि दुर्गेच्या सहयोगातून विष्णूजींची उत्पत्ती झाली. अशा प्रकारे ब्रह्माजी म्हणतात माझी उत्पत्ती झाली या दोघांच्या सहयोगातून. तुम्ही म्हणता की त्यांचे माता पिता नाही आहेत. आता ते तर जवळ ठेवतच असत पुराण, जीविका त्यावरच चालायची. ते उचलून बघितलं, दोन्ही बघितलं, जसंच्या तसं मिळालं, बंद केलं. संस्कृतमध्ये असायचं. म्हणू लागले, खोटारडा आहेस, पाखंडी आहेस, तू कोण आहेस, कुठून आलायस, काय नाव आहे तुझं, काय तू कोणी गुरु केलायस का, तू टिळा वगैरे लावलायस हा वैष्णव परंपरेचा, तू कोणाला गुरु धारण केलायस? म्हणाला, हो. कोणाला गुरु केलायस? की जो तुझा आहे तोच मी केलाय. म्हणाले, मी केलाय? तुझी काय जात आहे? आता परमात्मा तर म्हणू लागले, जात न पूछो संत की, पूछ लीजियो ज्ञानी, मोल करो तरवार का, ये पड़ी रण दो म्याने. तर परमात्मा तर बोलले नाही. जे श्रोते ब्राह्मण दुसरे होते ते म्हणू लागले, हा निरूचा पुत्र आहे, विणकराचा, हा धाणक आहे बाबा, स्वामीजी धाणक विणकर आहे हा. तर त्यांना तर मग
निमित्त मिळालं, विषय बदलला, की बघा लोकांनो किती खोटारडा आहे, पाखंडी आहे, हा विणकर आहे आणि म्हणतोय मी रामानंदजींना गुरु बनवलंय, माझे गुरु स्वामी रामानंदजी आहेत आणि हा तुमच्यासमोर म्हणतोय की मी यांना गुरु बनवलं आहे. उद्या तुम्ही पण या सगळे स्वामीजींकडे मी कंप्लेंट करेन, प्रार्थना करेन आणि ह्याची खबर घेऊ. बघा खोटारडा, आमचे गुरुजी तर ह्या शूद्रांना जवळसुद्धा येऊ देत नाहीत. हा तसा त्यावेळेस तिथे बरोबर होता. मग सगळ्यांचा विश्वास बसला, खोटारडा माणूस अशिक्षित आहे, कबीरजी त्याला काय माहीत वेद आणि गीतेमध्ये आणि पुराणांमध्ये काय लिहिलंय. तर आपल्याला यांनी असं मूर्ख बनवून ठेवलं होतं आजपर्यंत, कारण की आपण सद्ग्रंथ वाचण्यायोग्य नव्हतो. तर ह्या खोटारड्यांच्या सगळ्या गोष्टी खऱ्या वाटायच्या, की कबीरजी खोटं सांगतायत, हा ब्राह्मण खोटा खरं सांगतोय. दुसऱ्या दिवशी तर त्याने जाऊन रामानंदजींना सांगितलं की स्वामीजी, आमचं तर नाक कापलं, आम्ही कसा प्रचार करायचा एका शूद्राचा मुलगा विणकराचा, आणि तुम्हाला स्वतःचा गुरु मानतो. हे महाराज, आम्ही तर मेलो पूर्ण, बाहेर नाही पडू शकत. परमात्म्याला तिथे आणलं गेलं, जबरदस्तीने पकडून त्याच्या मात्यापित्यांनी प्रयत्न केला अडवण्याचा, पण दोघांना मारून अर्धमेलं करून टाकलं. हे कसाई राक्षस ब्राह्मण. तर पुण्यात्म्यांनो, ब्राह्मण काही जात नाहीये. जे कर्म ब्राह्मणांचे करतात मग ते कोणीही करोत, आणि ज्यांना ज्ञान नाही आणि खोटी बकवास करतात, तर देवी पुराणात 6व्या स्कंदात 414 पानावर लिहिलंय. स्वतः व्यासजी म्हणतायत की कलियुगातले ब्राह्मण सत्ययुग त्रेता द्वापारातल्या ब्राह्मणांच्या काळात जे राक्षस मानले जायचे, कलियुगातील ब्राह्मण त्या राक्षसांसमान आहेत वर्तमानात. ह्याच्यात काही शंका नाही. हे प्रमाणित करेल दास तुम्हाला, कबीर साहेबांसोबत कसा अन्याय केला ह्या नालायकांनी. सत्य काही मानलं नाही, केवळ आपल्या स्वार्थासाठी, आपल्या रोजीरोटीसाठी. एक प्रत्यक्ष पुरावा आहे की ज्ञानेश्वर नावाचे महाराष्ट्रात एक ब्राह्मण होते आणि त्यांना प्रेरणा झाली. भगवानाच्या भक्तीसाठी ते घर सोडून जंगलात गेले आणि तिथे 4-5 वर्ष राहिले. मग तरीही त्यांनी विचार केला घरीच राहून काहीतरी होईल, तर ते परत आले. आणि त्यांचे जे यजमान होते, चरितार्थाचं साधन होते, ते इतर ब्राह्मणांनी वाटून घेतलं. त्यांची 20-30-50 जी घरं होती, ब्राह्मण यजमान होते ज्ञानेश्वरजींचे, ते त्या नकली ब्राह्मणांनी डिव्हाइड केले होते. जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांना फार काळजी वाटली की येताच पुन्हा यजमान मागेल आणि आपला चरितार्थ वाटून घेईल. खरं तर त्यांचंच घेतलं होतं. त्यांच्यावर असा अन्याय केला की आता हा ब्राह्मण राहिला नाही, हा भिक्षुकी करू शकणार नाही, हा संन्यासी झाला आहे. त्याला विवश केलं मरण्यासाठी. त्यांना जिवंत समाधी घ्यावी लागली. असं कसाही कर्म करतात हे लोक. तर कबीर परमेश्वरजींचे मानलेले मातापिता नीरू आणि निमाला मारून कुटून अडवत होते. नका नेऊ माझ्या मुलाला, काय चूक केली आम्ही समजावू. गावगुंड घेऊन गेला होता विवेकानंद. 5, 8, 10 लाठी काठीवाले त्यांना मारून अर्धमेलं करून सोडलं आणि त्या परमात्म्याला घेऊन आले. रामानंदजींच्या समोर जेव्हा उभं केलं की स्वामीजी, हा आला तो विणकराचा मुलगा जो आम्हाला बदनाम करतो. रामानंदजी पण आपला आब राखण्यासाठी की हा खोटारडा आहे, आपल्या कुटीसमोर पडदा लावला. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव विठ्ठल भाऊ कुराडे. आपण कुठून आलात? आळे, मुक्काम पोस्ट आळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय सध्या शेती आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 4 फेब्रुवारी 2018 मध्ये. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? त्याच्या अगोदर आदिनाथ संप्रदाय, पिंपळवंडी, सद्गुरू रामभाऊ बाबा आणि त्यांचे शिष्य बबन गोडसे बाबा, आणि त्याच्यानंतर माझ्याकडे दीक्षा देण्याचं काम आलं.
तर 1972 पासून तर 2018पर्यंत त्याच संप्रदायामध्ये होतो. जसं तुम्ही सांगत आहात की आपण आदिनाथ संप्रदायाशी जोडले गेला होतात आणि जवळजवळ 50 वर्षे त्यांची भक्ती साधना करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की ही जी काही भक्तिविधी आपण करत होतात ती विस्तृत रूपात श्रोत्यांना कळेल का? हो, कळेल. कारण ती जी भक्ती होती तोपर्यंत आम्हाला माहीत नव्हती ही भक्ती कोणाची आहे. तर ती जी भक्ती होती क्षरपुरुष ज्योतिनिरंजन याची होती. आणि गीतेचा अभ्यास करत असताना, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत असताना मला थोडं जाणवत होतं की ही भक्ती म्हणजे तिथपर्यंत पोहोचत नाही जिथे जायला पाहिजे तिथे. कारण तिसरं ब्रह्म हे आहे गीतेमध्ये कळलं, पण मग कळत नव्हतं तिसरं ब्रह्म कोण आहे. अनेकांना विचारलं, आमच्या सद्गुरूंना विचारलं की सद्गुरू तुम्ही तर आम्हाला हे ज्ञान दिलं, परंतु हे ज्ञान तर 2 टप्प्यापर्यंत आहे, तर तिसरा टप्पा कोणता आहे? तर ते काय बोलले, आम्हाला आमच्या गुरूंनी सद्गुरूंनी इतकंच दिलेलं आहे, तर तुला पाहिजे तर तू शोधू शकतो किंवा जाऊ शकतो. तोपर्यंत कुठं जायचं हेच आम्हाला माहिती नव्हतं. जसं तुम्ही सांगत आहात की आदिनाथ संप्रदायामध्ये आपण जी सेवा करत होतात त्या भक्तीमध्ये आपल्याला 2 प्रभूंच्या पर्यंतच ज्ञान अवगत होतं. पण मला असं विचारायचं आहे की हे जे 2 प्रभू आहेत, या 2 प्रभूंची जी काही भक्ती साधना आहे या संप्रदायामध्ये कशा प्रकारे करतात आणि आपण ती भक्तिविधी कशी करत होतात? ती भक्तीतून सद्गुरूंकडून पहिल्यांदा एक नाम दिलं जायचं, ते म्हणजे त्याच वेळेला. मग ते दिल्याच्यानंतर दुसरं नाम दिलं जायचं म्हणजे सेपरेट, पण तेही कालब्रह्म्याचंच होतं हे आम्हाला नंतर कळालं. आणि आम्हाला असं वाटायचं आम्ही आहे ना त्या परब्रह्म्याचंच भक्ती करतोय, त्याच्यातून म्हणजे आम्हाला साध्य काहीच होत नव्हतं, ना प्रारब्ध बदली होत नव्हतं आणि आहे त्या स्थितीतच आम्ही समाधान मानत होतो की ही भक्ती बरोबर आहे. परंतु मला खटकत होतं. त्या भक्तीमध्ये व्रत वैकल्य पण होते, म्हणजे गुरुपौर्णिमा, एकादशी असे जे काही उपवास आहेत ते सर्व करत होतो आम्ही. परत नामस्मरण करत होतो, 108 वेळा जप करायचो. म्हणजे त्याच्यापासून म्हणजे असं आम्हाला वाटायचं की आम्ही काहीतरी मोठं काहीतरी करतोय आणि माझ्या शिष्याला मी देतोय. तर मला थोडं अडकतच होतं की माझं काहीतरी चुकतंय, हे जे काही भक्ती आहे, पूजा पाठ योग याग हे सर्व व्यर्थ आहे म्हणजे असं वाटायला लागलं. कारण काही वाचनात पण आलं होतं माझ्या की हे योग याग विधी येणेनो ये सिद्धीन वायाची उपाधी दंभधर्म हे अहंकारास कारणीभूत होतं आहे. परंतु करावंच लागत होतं, कारण तोपर्यंत आम्हाला कळतच नव्हतं की नेमकं काय करायला पाहिजे आणि कुठली भक्ती करायला पाहिजे. हे करूनही आम्हाला म्हणजे समाधान भेटत नव्हतं. जसं तुम्ही सांगत आहात की आपण जी काही भक्तिविधी करत होतात त्यापासून आपल्याला काही समाधान मिळत नव्हतं आणि वारंवार आपल्या मनामध्ये काहीतरी प्रश्न खटकत होते की जे आपण करतो आहेत ते पूर्णत्व नाही आहे, ती पूर्ण भक्ती नाही आहे. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा जो काही मार्ग आहे त्या मार्गाबद्दल, त्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी कळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? आमच्या म्हणजे गावामध्ये आळ्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी बोलवलेल्या रेड्याची समाधी आहे. त्या समाधीचं एकादश चैत्र महिन्यामध्ये दुसऱ्या एकादशीला यात्रा असते. त्या यात्रेला नेहमीप्रमाणे आम्ही गेलेलो असताना तेथे नाशिकचे भगतजी यांची ज्ञानगंगेची सेवा चालू होती. ते पुस्तक बघून मला थोडं आकर्षण वाटलं, कारण कबीर साहेबांबद्दल मी आदर करत होतो, त्यांचे दोहे पण ऐकत होतो. तर मग त्यांनी सांगितलं कबीर महाराजांचं हे ज्ञान सद्गुरू रामपाल महाराजांनी सांगितलेलं आहे, अगदी चांगल्या प्रकारचं पुस्तक आहे, तर घ्या तुम्ही. किंमत तर काहीच नव्हती तोपर्यंत, मला काही कळालंच नाही. तर ज्या वेळेला म्हणजे पुढचं वाचायला सुरुवात केली मग मला कळालं की आम्ही आत्तापर्यंत जी भक्ती करत होतो आणि त्यालाच आम्ही खरं ज्ञान समजून चाललो होतो. सद्गुरू रामपालजी महाराजांचे विचार ऐकल्यानंतर ताबडतोब म्हणजे आमच्या बुद्धीमध्ये पालट झाला आणि आपल्याला हीच मिळवली पाहिजे आणि यांच्याकडूनच नामदान करून घेतलं पाहिजे. आणि हा असं ज्ञान जगात मी कधी ऐकलं नव्हतं, ते मी त्यावेळेला ऐकलं. प्रत्यक्षात ज्ञानगंगेच्याद्वारे सर्व चेक केलं गीता वगैरे आणि ते मला समजलं त्यावेळेला की हे अनमोल असं ज्ञान रामपाल महाराजांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं. आमचं परमभाग्य म्हणावं लागेल. ते झाल्याच्या नंतर मी ताबडतोब शोधायला सुरुवात केली की हे नाम मला कुठं भेटेल, पण तोपर्यंत मला माहिती नव्हतं आणि ऑनलाईन वगैरे मला समजत नव्हती. मी शोधायला सुरुवात केली, पुण्याला फोन लावले,
तिकडं माझे मित्र होते, त्यांना शोधायला सांगितलं. त्यांनी 1-2 पत्ते पण भगतजींचे आणले, पण त्यावेळेला दुर्दैव माझं ते फोन लागले नाहीत. मग तसेच ते फोन माझ्याकडे होते. एक दिवशी असं शांत चित्ताने मी बसलो असताना मला असं वाटलं की आपल्याला हे ज्ञान मिळालं पाहिजे. मी रामपाल महाराज आणि कबीरजींचे मी आभार मानले की मला हे पुस्तक तर मिळालं, परंतु हे ज्ञान मला कसं भेटेल, अनुग्रह कसा भेटेल, तर मला आत्ताच्या आत्ता मिळालं पाहिजे. तर तो फोन घेतला मी एक, त्याच्यातला 5-6 फोन नंबर होते आणि भगतजीला पुण्याला फोन लावला. तिकडनं त्यांनी मला सांगितलं की तुम्ही उद्या येथे या, तुम्हाला अनुग्रह मिळेल. मी लगेच दुसऱ्या दिवशी रविवार होता तिथे गेलो आणि तिथं मी अनुग्रह लगेच घेतला. पण पहिल्या गादीवर काम करत होतो. मी विचारच केला नाही का माझं काय होईल आणि गादीचं काय होईल, कारण मला नकोच होती ती गादी. मी त्या लोकांना पहिलं सांगितलं की माझ्याच्यानी ही गादी चालवणार नाही, कारण मला ती योग्य वाटत नाही आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने ती चालवा, पण मी येणार नाही आहे. आणि मी इकडे नामदान घेतलं आणि नामदान घेतल्यानंतर मी कृतार्थ झालो की मला खरंच नाम मिळालं सद्गुरू रामपालजी महाराजांकडून. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्यापूर्वी आपण स्वतः एक गुरुपदावर होते, तर मला असं विचारायचं आहे की आपण जेव्हा गुरुपदावर होतात आणि जी काय आपली पूर्वीची भक्ती साधना देत होते आपण साधकाला, तरी आत्तापर्यंत संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानात येण्याअगोदर आपण किती शिष्य बनवले होते आणि किती जणांना ते आपण नामदान दिलं होतं? तर तसं 72 पासून म्हणजे गेटवर त्यांना जे काय त्या हे करायचं ते मीच काम करत होतो सद्गुरूंच्या तेथे. कारण थोडं ज्ञान असल्यामुळे ते मलाच सांगायचे का तू यांना परफेक्ट कर. जसं आत्ता मला समजा प्रश्न विचारले तसं आम्ही त्यांना विचारायचं. हे काम करत असताना माझा बराचसा अभ्यास होऊन गेला की आपल्याला काहीतरी ज्ञान पाहिजे. मग त्यांच्याकडून जे करायचं होतं तर मला ते करून घेण्यासाठी मी करत होतो. मग मला ती गादी मिळाल्याच्या नंतर त्यांचे पहिले काही शिष्य होते, एक 10-1 हजार असतील, आणि त्याच्यानंतर ते मला सांभाळावं लागत होते आणि माझे शिष्य 4-5 हजार झाले असतील. मग असे संपूर्ण शिष्य मला सांभाळावं लागत होते 2018पर्यंत. सर, जसं आपण आता सांगत आहात की जवळजवळ 17 ते 18 हजार आपण अनुयायी बनवले होते आणि त्यांना आपण पूर्वीचे आपण जे काही आपले सद्गुरू होते त्यांनी जो आपला मंत्र दिला होता ते मंत्र आपण त्यांना देत होते, प्रदान करत होते. मग आपण अशा परिस्थितीत असताना एका गुरुपदावर असताना सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानात कसे आलात? कारण की गुरुपदावर जाणं ही एक खूप मोठी उपलब्धी आहे. ती उपलब्धी सोडून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात का आलात? हे समजल्याच्या नंतर मला ताबडतोब समजलं, कारण बराचसा अभ्यास झाला होता, परब्रह्म्याचाही झालेला होता आणि ज्योती निरंजन हे चुकीचंच आपण करतोय, कारण त्यांचाही नाशर म्हणजे नाश होतोय. मग त्यांचा जर नाश होतोय तर आपलाही नाशच होणार आहे. मी सद्गुरूंना विचारलं का म्हणजे जे काही ओम तत्सत आहे हा निर्देश आहे, हे नाम नाही आहे, परंतु तिसरं जे परब्रह्म याच्याबद्दल मला सांगा आणि मला त्याची माहिती द्या किंवा मला कुठं भेटेल. ते म्हणले मग आम्हालाच भेटलं नाही तर तुला आम्ही कुठून देणार. मग म्हटलं ठीक आहे, मला तुम्ही नाही देत आहे ना, तर मला भेटलेलं आहे आणि मी तिकडे जाणार, घेऊन येणार. मग मी एक दिवशी ओम तत्सत ऐसे हा श्लोक सोडवला आणि त्यांच्या पुढे नेऊन दाखवला, जसं सद्गुरू रामपाल महाराजांकडून मला समजलेलं होतं. ते म्हणले हे काय मला माहिती नाही आहे, फक्त मला एकच माहिती आहे की हे जे पहिलं आहे तेवढ्याचीच आमची भक्ती आहे आणि ती शेवटपर्यंत जाऊ शकतो असं मला वाटतंय. म्हणलं तुम्हाला जे वाटतंय ते अगदी योग्य आहे, परंतु आज म्हणजे गीता पण सांगते का तिसरं परब्रह्म आहे आणि आता तर प्रत्यक्षात माहीत पडलं मला की सद्गुरू रामपाल महाराजजी सांगताय का तिसरं परब्रह्म हे सतसाहेब कबीर साहेबच आहेत. मग कळाल्याच्या नंतर मी त्यांना सांगितलं माझ्याच्यानी ही गादी सांभाळली जाणार नाही, मी काही सांभाळू शकत नाही आणि मी सोडतो असं प्रत्यक्षात लेखी दिलं मी त्यांना सर्व वागताना. आणि तुम्हाला यायचं असेल तर माझ्याबरोबर येऊ शकतात, कारण हा असला मार्ग अद्यापर्यंत या पृथ्वी तलावर दुसरा नाही आहे. असं नामही नाही, असे तत्वदर्शी संतही दुसरे कुठे नाही आहेत. हे त्रिवार सत्य आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे हे खऱ्या अर्थाने आपल्याला कळालं आणि तिसरा पुरुष जो पूर्ण ब्रह्म आहे, जो पूर्ण पुरुष आहे, तो परम अक्षर आहे, या संदर्भातली माहिती आपल्याला कळाली आणि तत्सम आपण पूर्वीची भक्तिसाधना सोडून संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेतला. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात, त्यांच्या सद्भक्तीला लागलात, त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? लाभ तर म्हणजे शेतीबद्दल अडचणी होत्या,
काही पैशाबद्दल अडचणी होत्या, काही माझ्या अनेक अशा म्हणजे अडचणी होत्या. त्या सगळ्या म्हणजे ऑटोमॅटिक एका ह्याच्यामध्ये दूर होत होत्या, की जे मी जर गेलो तहसीलदारकडे गेलो, यांच्याकडे गेलो, ती कागदपत्र मला क्लिअर भेटत होती आणि मग त्यामुळे जमीन वगैरे याच्यातल्या अडचणी दूर झाल्या. साधारण मी काय म्हणजे करोडपती बनण्याचे स्वप्न बघतच नाही आणि बघणार पण नाही. मला पाहिजे भक्ती आणि ते खरं ज्ञान, आणि ते मला मिळालं सद्गुरू रामपालजी महाराजांकडून. त्यामुळं मी इतका सुखी झालो की मला म्हणजे भरपूर असं प्रत्यक्षात ज्ञान, ज्ञानाच्या पलीकडचं ज्ञान मला भेटलं आणि मला जे काही प्रारब्ध बदलत नव्हते ते माझे बदलले गेले. त्यामध्ये एकदा हे लोक मला सोडत नव्हते, कुठले आदिनाथ संप्रदायाचे. ते काय म्हणत होते का ही गादी सांभाळणारा माणूस आमच्याकडे सध्या तरी नाही आहे, तोपर्यंत तुला गादी सांभाळावं लागेल. आणि ते मला तर मग शक्यच नव्हतं. मला समजलेला विषय का मी माझं हातचं कसं काय सोडू आता. जे आलेले ज्ञान आहे किंवा आलेले सद्गुरू आहेत हे सोडूच शकत नाही. मी सर्व सोडून देईल परंतु सद्गुरूंना सोडणार नाही. हे त्रिवार सत्य होतं. म्हणून मी काय सांगितलं की तुम्ही तुमचं ते सर्व जे काही ज्ञान होतं, म्हणजे गायत्र्या होत्या, काही ते ज्ञान होतं, ते सर्व पुस्तकं भरले, एका पिशवीत भरले आणि एका जुन्या नामधारकाकडे मी ते नेऊन दिले. त्यांना सांगितलं की हे माझ्याच्याने होणार नाही. तुम्ही मला सांगितलं हा डोंगर उचल आणि तिकडं नाही, मी आयुष्यभर त्याची माती उचलत बसेल, परंतु हे ज्ञान मी कधी करणार नाही आणि मला नको येते. रिद्ध्यासिद्ध्या प्राप्त होतील, पण रिद्धिसिद्धीनं मनुष्य नष्ट होतो, भक्तीतून खाली उतरतो आणि परत काय वर जात नाही. आणि मला तर मुक्त होण्याचा मार्ग मिळाला. सद्गुरू रामपालजी महाराजांनी मला दाखवला. मी कधीच सोडणार नाही तो मार्ग. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कळालं, त्याची व्हॅल्यू आपल्याला कळाली आणि त्यापासून आपल्याला बरेचसे उपलब्धीसुद्धा झाल्यात. तर ह्या अनुषंगाने आपण भक्त समाजाला काय संदेश द्याल? समाजाला एवढंच सांगू शकतो, इथं तर प्रारब्ध बदलणं म्हणजे अगदी मामूली गोष्ट आहे. प्रारब्ध तर नक्कीच बदलतं आहे, परंतु तर हे ज्ञान आपल्याला पाहिजेच असेल तर असं ज्ञान जगाच्या पाठीवर कोणत्याही तत्वदर्शी संत नाहीच आहेत आणि त्यांच्याकडे हे ज्ञानच नाही. तुम्हाला जर हे ज्ञान पाहिजे असेल, सतलोकाला जायचं असेल, या देहाचं सार्थक करायचं असेल, तर आपण सहकुटुंब सहपरिवार रामपालजी महाराजांचे शिष्य होऊन आपलं जीवन कृतार्थ करावं, हा मी संदेश देऊ इच्छितो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज जे पृथ्वीच्या पाठीवर जे काही ज्ञान देत आहेत ते ज्ञान आज कोणाकडेच नाही आणि खऱ्या अर्थाने मोक्षाचा मार्ग संत रामपालजी महाराज सांगत आहेत. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेतला पाहिजे, तर तो साधक किंवा ती व्यक्ती सद्गुरू संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? जर त्यांना दीक्षात पाहिजे असेल तर जे काही जेवढे चॅनल आलेत या टी व्हीवर, त्या चॅनलच्या खालच्या बाजूला खालची पट्टी येते. त्या पट्टीवर त्या ज्या जवळचे जे नामकेंद्र आहेत तुमच्या आपल्या, तर त्या नामकेंद्राचा फोन नंबर तिथे असल्यावर ते तुम्हाला तो फोन नंबर देतील आणि ते जवळचंच जे काही नामदान केंद्र असेल त्यांची तुम्हाला ओळख करून देतील. सर्व म्हणजे भारतभर ती सेवा चालू आहे आणि आपण जाऊ शकतो. सर, ह्या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? त्याला फक्त काहीच नाही फक्त तिथं जायचं आहे. त्याला काही 1 रुपया खर्च येत नाही. तिथलं ज्ञानाचं जे पुस्तक आहे ते सर्व त्याला फुकटच मिळलं जातं. धन्यवाद. धन्यवाद. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला
7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.